नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जो काय आता नोव्हेंबरचा हप्ता आहे, ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नसेल, डॉक्युमेंट जमा केले नसतील, आणखी व्हेरिफाय होण्यासाठी भरपूर टाईम आहे. 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला जे काही डॉक्युमेंट आहे ते सबमिट करायचं आहे. परंतु आता त्यांना एक चिंता लागलेली आहे, की जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा, तो खात्यामध्ये येईल का? कारण ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झालेली आहे त्यांना काही टेन्शन नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणीची आणखी ई-के-वाय-सी बाकी आहे, अशा लाडक्या बहिणींना जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे, तो त्यांच्या बँक अकाउंटला येईल का? असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्यावेळेस समजा जर तुम्हाला जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा जर नाही आला, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट जमा करचाल आणि त्यावेळेस त्या डॉक्युमेंटची पडताळणी होईल, ज्यावेळेस तुमचा फॉर्म सबमिट होईल, त्यावेळेस तुमची जी काही ई-के-वाय-सी प्रोसेस आहे, ती पूर्ण होईल आणि जरी नोव्हेंबरचा हप्ता जरी नाही आला, तर तो डिसेंबरमध्ये ज्यावेळेस पडताळणी झाल्याच्या नंतर दोन्ही हप्ते जर थकीत हप्ते जरी असले, तरी ते सर्व हप्ते तुम्हाला मिळून जातील. अशी माहिती आहे, की जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे, तो ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी झाली नसेल, अशा पण लाडक्या बहिणीला मिळणार आहे, अशी एक माहिती आहे. कन्फर्म नाही आहे. जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा, तो येत्या जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा, तो या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार अशी माहिती आहे. परंतु डिसेंबरमध्ये पण जाऊ शकतो. कारण ज्यावेळेस जी-आर निघतो त्यावेळेस 4-5 दिवस त्याला लागतात वितरण होण्यासाठी. आणखी जी-आर हा आला नाही, तर काळजी करू नका. जे काही डॉक्युमेंट आहेत, ते अंगणवाडी सेविका किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जमा करावा. मागे एक व्हिडिओ आपला झाला होता, ज्या अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र घेण्यास नकार देत आहेत, आम्हाला माहिती नाही वगैरे वगैरे टाळाटाळ करत आहेत. काही ठिकाणी अंगणवाडी सेविका ते फॉर्म घेत आहेत आणि काही ठिकाणी अंगणवाडी सेविका ते फॉर्म घेण्यास मना करत आहेत. जर तुमचं त्यांनी फॉर्म घेत नसतील, तर तुम्ही महिला व बालविकास कार्यालयामध्ये जमा करा. 31 डिसेंबरपर्यंत याची जे काही के-वाय-सी मुदत आहे, ती वाढलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करायचं आहे. काळजी करू नका. जो काही हप्ता आहे, तो तुम्हालाही मिळणार आहे. जरी तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल, तरी मिळणार आहे आणि जरी हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल, नोव्हेंबरचा जर हप्ता मिळाला नसेल किंवा जर ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नसेल, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल, तर तुम्हाला जे काही पडताळणी झाल्याच्या नंतर ते दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळू शकतात. काळजी करू नका. जर तुम्ही त्या निकषमध्ये बसत असाल, जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत. ज्यावेळेस तुमची पडताळणी होईल, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट कराल, त्यावेळेस पडताळणी झाल्याच्या नंतर जे काही तुमची ई-के-वाय-सी आहे, ते सक्सेसफुली पूर्ण होईल आणि जो काही लाभ आहे, ते तुम्हाला पण मिळणार आहे. आणि तोपर्यंत जर आधार कार्डमध्ये काही ना काही करेक्शन करायचं असेल, तर ते पण करून घ्या. कारण तुमचं नाव कुठेही मिसमॅच व्हायला नको आहे. जर आधार कार्डमध्ये कोणतं नाव, डेट ऑफ बर्थ काही मिसमॅच झाला असेल, तर ते क्लिअर करून घ्या. त्याला अपडेट करून घ्या. करेक्शन काही करायचं असेल तर तेही करून घ्या. आणखी भरपूर टाईम आहे. आधार कार्डमध्ये काही करेक्शन करायचं असेल तेही करून घ्या. आणि आपलं आधार कार्ड हे पूर्ण डॉक्युमेंट आधार रिलेटेड जसं नाव आहे तसंच सर्व डॉक्युमेंट बनवून ठेवा. चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.